मनसेची आज बैठक आहे। राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे। सकाळी बरोबर 11 वाजता शिवतीर्थावर या बैठकीला सुरुवात होईल। मुंबई शहराध्यक्ष, नेते आणि उपाध्यक्ष या बैठकीत सहभागी होतील। आगामी मुंबई महापालिका निवडणुका पाहता ही बैठक महत्त्वाची मानली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती आहे? लागवी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वीपासून तयारी ही मनसेने सुरू केलेली आहे। मनसेचे शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष आणि मनसे नेते यांच्या वारंवार बैठका होत आहेत। राज्यामध्ये अनेक जी कामं दिलेली आहेत त्या संदर्भातील आढावा या बैठकीमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। कारण मतदार याद्यांनुसार काम आता हे मनसेने सुद्धा सुरू केलेलं आहे। त्याचप्रमाणे मनसेने नागरिकांचे, स्थानिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं सुद्धा काम सुरू केलेलं आहे। यामध्येच उपशहराध्यक्ष असतील, शहराध्यक्ष असतील यांच्या सोबत काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा नेमण्यात आलेलं होतं आणि एकूणच जर राज ठाकरे यांचे दौरे आणि मेळावे जर पाहिले होते यामध्ये काही जबाबदाऱ्या सुद्धा देण्यात आल्या होत्या। या जबाबदाऱ्या ज्याप्रमाणे दिलेल्या आहेत ते कामं वारंवार आढावा या ठिकाणी घेण्याचा जो काही एक कार्यक्रम जो आहे तो आज शिवतीर्थ या निवासस्थानी होणार आहे। शिवतीर्थावरती ही जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये या सर्व कार्यक्रम असतील किंवा इतर जे कामं आहेत त्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे। टप्प्याटप्प्याने खरं तर तयारी जी आहे ती मनसेची सुरू आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतल्यानंतर पुढील नियोजन काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जे वातावरण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आहे या दृष्टीने खरं तर ही तयारी आहे आणि कुठेही चूक न होता ती पूर्ण प्रयत्नाने उमेदवार निवडून आणण्यासाठीचा प्रयत्न हा खरं तर मनसेकडून सुद्धा पाहायला मिळतो। एकीकडे ठाकरेंकडून सर्व शाखा प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा प्रमुख यांना सुद्धा ज्याप्रमाणे आदेश देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे मनसेकडून सुद्धा तयारी सुरू आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष आणि नेते यांची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये या सर्व विषयांवरती चर्चा होणार आहे। लागवी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।